नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 काल पेपर झालेला होता. अँड आपण पेपर पर ॲनालिस केलेला आहे. अँड आज आपण या व्हिडिओमध्ये एक्सपेक्टेड फायनल कट ऑफ काय असेल, जे की सिलेक्शन यादीसाठी फायनल कट ऑफ काय असेल, तर ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, हे एकंदरीत क्वेश्चन पेपर आहे, जे की काल आपण ॲनालिसिस केलेलं होतं. अँड हे पूर्ण मी चेक केलेलं आहे. यामध्ये गणिताचे काही 4-5 क्वेश्चन आहेत, जे की थोडेसं मॉडरेटमध्ये होते. बाकी जी के वगैरे मराठी व्याकरण सोपं होतं, जे की पाहू शकता. यामध्ये जी केचे क्वेश्चन इतिहासाचे, पॉलिटीचे, नंतर भूगोलचे, सविनय कायदेभंग म्हणजे असं होम रूल चळवळीवर आलेला होता क्वेश्चन. देन वारली चित्रकला महाराष्ट्रामध्ये, उपराष्ट्रपतीवर क्वेश्चन आलेला होता, सभापती. सो हे इझी होते क्वेश्चन, जे की ते बघा, भारताची स्वदेशी नेव्हिगेशन उपग्रह प्रणाली कोणती, तर नाविक हे जे आहे तर हे आहे. तर चंद्रयान मोहीम आहे. आर्यभट्ट तर आपले क्षेपणास्त्र, अँड नासा तर अमेरिकेचे आहे. सो असे क्वेश्चन होते, जे की इझी टू मॉडरेट पेपर होता आणि विद्यार्थ्यांना खूप छान मार्क पण मिळालेले असतील. आणि यामध्ये असे 3 क्वेश्चन आहेत, जे की कॅन्सल झालेले आहेत आणि त्याचे गुण विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत, जर त्यांनी सोडवलेले असतील तर. कारण त्यामध्ये आन्सर कोणते का देण्यात त्यांनी, जर त्यांनी क्वेश्चन सोडवलेलं असेल तर ते अतिरिक्त 3 गुण मिळालेले आहेत. तर असे करून 85+ तर विद्यार्थी जाऊ शकतात बघा, माझ्या मते. बरं, म्हणजे क्वेश्चन पेपर पाहिल्यानंतर असा एकंदरीत अंदाज आहे. आणि विद्यार्थ्यांना पडले पण असतील क्वेश्चन. सो तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत तर ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जे की मैदानी चाचणी, लेखी परीक्षा, मैदानीमध्ये तर 95चा कट ऑफ होताच, ओपनचा तेवढा 97 कट ऑफ होता. अँड लेखीमध्ये काल झालेल्या पेपरमध्ये किती गुण मिळाले आहेत तर ते नक्कीच कमेंटमध्ये कळवा. जे की बघा, एक्सपेक्टेड अंदाजित कट ऑफ तर मी सांगेनच. सो आपण पहिलं मैदानी चाचणीमधील कट ऑफ पाहून घेऊ. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडं लेखी परीक्षेत निवड झालेली म्हणजे असं कट ऑफ काय किती लागलेलं होतं तर ते पाहायला मिळेल. जे की कॅटेगरीचा बघा 95 कट ऑफ होता, अँड EWS फक्त 93, अँड ओपनचा फक्त 2 जास्त म्हणजे 97 कट ऑफ लागलेला होता. बाकी खाली रिझर्वेशनचे आहेत तर ते तुम्ही पाहून घ्या. सो एक्सपेक्टेड बघा, कारण क्वेश्चन पेपर मॉडरेट होता अँड इझी टू मॉडरेट, अँड खूप छान पण विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले असतील. अँड बघा, कट ऑफनुसार जर काही विद्यार्थ्यांना आता मैदानीमध्ये 97 पडले, 97 + 85, तर माझ्या मते विद्यार्थ्यांना अंदाजित 85, कारण 3 अतिरिक्त गुण तर मिळालेले आहेत. जास्त पण वाढू शकतात. कोणी 90, 92, 91च्या आसपास विद्यार्थी जाऊ शकतात. सो बघा, प्लस करू शकता. 7, 5, 12, 2, हातचा 1, 8 आणि 16 आणि 17, 18. सो 180, 182 या रेंजमध्ये कट ऑफ असू शकतो, किंवा यापेक्षा कमी पण असू शकतो. जे की SRP गट क्रमांक 1चा कट ऑफ कमी लागलेला होता, किंवा 2चा. देन कुसडगावचा तर कमी पाहिला असेल तुम्ही. सो 175च्या पुढे आणि 190च्या अलीकडं कट ऑफची रेंज आहे, जे की तुम्हाला आता एकत्रित गुणांची यादी जाहीर होईलच, त्यामध्ये आपल्याला सविस्तर पाहायला मिळेल, किंवा निकाल लागेल. पहिल्यांदा निकाल लागेल, त्यामध्ये आपल्याला कळतीलच की विद्यार्थ्यांना किती गुण मिळालेले आहेत. आणि ती अपडेट आल्यानंतर तर मी नक्कीच घेणार पण आहोत या व्हिडिओमध्ये, या चॅनलवर. अँड त्यामध्ये पाहून घेऊ, जर विद्यार्थ्यांना 80-85+ नंतर 90+ लागलेले असतील, सो ते आपण पाहूतच. एकंदरीत सरासरी कट ऑफ किती लागू शकतो त्या पण वेळेस मी तुम्हाला डिस्कस करेन. बाकी
आजच्या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला सांगू शकतो बघा 175च्या पुढे म्हणजे 175 प्लस किंवा अँड 190च्या खाली म्हणजे सो किती लागू शकतो 180 178 या रेंजमध्ये कट ऑफ लागण्याचे चान्सेस आहेत. आणि नक्कीच तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत तर ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आता यामध्ये बघा कोणा विद्यार्थ्याला 97 मैदानी चाचणीमध्ये देणं, लेखीमध्ये 95 पडले. सो त्याचं बघा किती आउट ऑफमध्ये जाऊ शकतो तो. सो त्याची गुण सो कोणाकोणाला लेखी प्लस मैदानीमध्ये 190 प्लस पडू शकतात, जे की ओपनमध्ये तर जास्त लागू शकतो कट ऑफ त्याच्या माने कॅटेगरीनुसार 175 प्लस कट ऑफ लागण्याचे चान्सेस आहेत. अँड नक्कीच अपडेट आल्यानंतर तर आपण या चॅनलच्या माध्यमातून घेऊतच. सो तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत तर ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा. अँड सेट ABCD त्याचे क्वेश्चन आन्सर नीट पाहून घ्या, जे की आज उद्या आपल्याला पाहायला मिळेल आन्सर की निकाल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे एकंदरीत माझा अंदाजित कट ऑफ होता, जे की राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 दोंड एक्सपेक्टेड कट ऑफ. सो कसा वाटला व्हिडिओ? जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. बाकी अपडेटमध्ये राहण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका, जे की निकाल लागल्यानंतर आपण या चॅनलच्या माध्यमातून अपडेट घेऊतच. नंतर त्यावेळेस पण आपण विद्यार्थ्यांचे गुण पाहून कट ऑफ सरासरी पाहूत. तर बघा यामध्ये तुम्हाला आन्सर की दाखवतो कोणते 3 क्वेश्चन आहेत जे की तुम्ही सोडविलात का नाही, सोडविला असालच. सो ते कॅन्सल झालेले आहेत अँड त्याचे अतिरिक्त 3 गुण ज्यांनी सोडलेले आहेत तर त्यांना मिळालेले आहेत, तर ते पाहून घेऊत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याकडं काल क्वेश्चन पेपर झालेला त्याचे आन्सर की आहे, जे की सेट वाईज आहे ABCD. अँड यामध्ये बघा ए सेटचे आपण क्वेश्चन पाहायला गेले तर क्वेश्चन नंबर 51 असेल, हा कॅन्सल झालेला आहे. नंतर क्वेश्चन नंबर 23 अँड 25 जे कोणाचे असतील क्वेश्चन नंबर सेटमध्ये ए सेटमध्ये, सो हे कॅन्सल झालेले आहेत आणि याचे 3 गुण विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत, जे की तुम्हाला निकालामध्ये पाहायला मिळेलच. बाकी अदर सेटचे पाहू शकता क्वेश्चन नंबर म्हणजे सेट नंबर बीमध्ये कोणकोणते क्वेश्चन आहेत. 50 क्वेश्चन, 48 क्वेश्चन अँड 76 क्वेश्चन असे क्वेश्चन आहेत. सो यांनी स्पेशल इथे बघा म्हटले आहेत, हॅश नमूद प्रश्न रद्द करण्यात आलेले असून सदर प्रश्नाकरिता सर्व उमेदवारांना प्रत्येकी 1 गुण देण्यात येणार आहे. तर हीच होती अपडेट. नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.